गावाकडच्या भंडाऱ्यामध्ये आमसुलाची कढी असते, त्याची चव काही वेगळीच असते बघा. तर आज आपण बनवणार आहोत अगदी भंडाऱ्यामध्ये मिळते तशीच आमसुलाची कढी. तर त्यासाठी मी इथे 7-8 आमसुलं घेतलेली आहेत, ज्याला आपण कोकमही म्हणतो. सुरुवातीला थोडं पाणी टाकून आपण ते कोकम छान स्वच्छ धुवून घ्यायचे. हे बघा, बऱ्यापैकी डस्ट असते त्याच्यामध्ये, म्हणून सुरुवातीला हे आपण धुवून घ्यायचे आहेत. आता पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. साधारण आमसूल भिजतील एवढं पाणी घालायचं आहे आणि थोड्या वेळासाठी आपण हे झाकून बाजूला ठेवून घेऊया. आता पुढची प्रोसिजर हे बघा, मी इथे काही लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो आणि थोडासा आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आता साईड बाय साईड लगेचच आपण एका भांड्यामध्ये साधारण 2 चमचे अंदाजाने बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आपण थोडं वापरायचं आहे इथे आणि हे व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. आपण ह्याचा उपयोग कढी करण्यासाठी करणार आहोत. सुरुवातीला थोडं पाणी घातलं की हे मिक्स व्हायला वेळ लागत नाही. आता पुढची प्रोसिजर म्हणजे आता आपण ह्या कढई घेतलेली आहे. कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर सुरुवातीला आपण ॲड केलेली आहे मोहरी. मोहरी थोडी तडतडली की लगेचच आपण त्यामध्ये जिरे ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर लगेचच 2 छोटे छोटे तमालपत्र आणि अगदी छोट्या छोट्या दालचिनीच्या काड्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहे. त्यानंतर कढीपत्ता, पाव चमचा हिंग, थोडीशी हळद, त्यानंतर आपण जो ठेचा करून घेतलेला आहे आलं, लसूण आणि मिरचीचा, तो ह्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित छान परतून घेऊया. आता हे छान परतून झालं की लगेचच त्याच्यामध्ये आपण जो आमसुलाचा कोळ तयार करून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. आमसूल मी आधी साईडला काढून घेतलेले आहे आणि आमसुलाचा कोळ आपण या फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर लगेचच आपण जे पीठ भिजवून ठेवलेलं आहे किंवा बेसन भिजवून ठेवलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये लगेचच ॲड करून घ्यायचं आहे. आता हे घट्टसर किंवा पातळसर जसं हवं असेल त्याप्रमाणे आपण पाणी याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये तिखट ॲड करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ही आमसुलाची कढी चवीला जेवढी छान लागते ना तेवढीच ती आरोग्यासाठी चांगली आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जरूर ही रेसिपी करून बघावी. आता ह्याच्यामध्ये गोड आंबटपणा येण्यासाठी आपण गूळ ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर कसुरी मेथी थोडीशी क्रश करून टाकलेली आहे. सगळ्यात शेवटी आपण इथे ॲड करूया कोथिंबीर आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला एक छानशी उकळी आणूया आपण. हे बघा, छान उकळी आल्यानंतर सगळे जिन्नस जे आपण टाकले आहेत ते एकजीव होतात आणि भन्नाट चवीची कढी तयार होते. तर तुम्ही बघू शकता आपली कढी तयार आहे. तर जरूर भंडाऱ्यातली कढी एकदा करून बघा या पद्धतीने. कशी वाटली ही रेसिपी नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. बाय बाय.